त्यानंतर पाहुयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होणार आहे। हवामान खात्याकडून निम्म्या महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर 17 जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। ऑगस्ट महिन्यात लावलेल्या हजेरीमुळे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा हा 66.89% झालाय। त्यामुळे 6 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। नाशिकमधील गंगापूर धरणामध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं असल्यानं पाण्याची चिंता मिटली आहे। ऐन पावसाळ्यामध्ये पुणेकरांना उकाड्याचा अनुभव घेता येतोय। साधारणपणे गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर कमी होऊन आकाश ढगाळ होतं, मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून आकाश निरभ्र होऊन ऊन पडतंय। परिणामी तापमानात वाढ होऊन ऐन पावसाळ्यात तीव्र उकाडा सहन करावा लागतोय। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये चणा डाळीचे दर गगनाला भिडले आहेत। 70 ते 80 रुपये किलोला मिळणारी चणा डाळ ही आता 120 रुपयांना विकली जाते। आवक घटल्यामुळे डाळींच्या दरावरही परिणाम झालाय। ऐन सणासुदीमध्ये साखरेच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ झाली आहे। मागील आठवड्यामध्ये 38 रुपयांनी विकली जाणारी साखर ही आता 43 रुपये किलोनं झाली आहे। त्यामुळे नागरिक नाराज असून राज्य सरकारनं ठोस पावलं उचलावीत, यावरती योग्य तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी करतायत। पावसानं उघडदीप दिल्यानं पुणे विभागातून फळभाज्यांची आवक वाढली आहे। भेंडी, गवार, काकडी, वांगी, शेवगा, वालावर त्याचबरोबर घेवड्याच्या दरावर मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये शून्य औषध चिठ्ठी योजना लागू करण्याची औषध खरेदीशी संबंधित निविदा प्रक्रियेतील पडताळणी वेगानं पूर्ण करावी असे सक्त निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत। त्यामुळे ही योजना सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे। सागरी किनारा मार्ग डिसेंबरपर्यंत पूर्णतः सुरू होऊ शकणार आहे। सागरी किनारा मार्गाचं अंतिम टोक वांद्रेवळी सागरी सेतूला जोडण्याचा टप्पा अद्याप बाकी असून त्यानंतर हा प्रकल्प पूर्णपणे वाहतूक सेवेमध्ये दाखल होणार आहे। पुणे शहराच्या विविध भागातील प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकापर्यंत सहज पोहोचणं शक्य होण्यासाठी नवीन उपाययोजना सुरू केली आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी विविध मार्गांवर मेट्रो फीडर बस सेवा सुरू केली आहे। रक्षाबंधनाच्या निमित्तानं सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये पुणे स्टेशन येथील रिक्षामित्र प्रीपेड बूथवरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना 100 रुपयेपर्यंतचा रिक्षा प्रवास मोफत दिला जाणार आहे। त्यापुढे भाडं झाल्यास एकूण भाड्यातून 100 रुपयापर्यंतची सूट देण्यात येणार आहे। या ठिकाणी शहरातील आतापर्यंत 800 रिक्षा पुणे स्टेशनवरील रिक्षामित्र प्रीपेड बूथवर नोंदणी केली आहे। एसटी महामंडळ लवकरच काट टाकणार आहे। एसटी महामंडळानं आपल्या ताफ्यात तब्बल 2475 गाड्यांचा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे। साताऱ्यात गेले अनेक दिवस लालपरीचा गोंधळ समोर येतोय। आता साताऱ्यातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळानं नवीन ई बस सेवा सुरू केली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 5 ई बसेस गाड्या दाखल झाल्या आहेत। भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विन पक्ष्यांच्या देखभालीचा खर्च यंदा आणखीन वाढलाय। या कक्षातील पेंग्विनची संख्या गेल्या 6 वर्षांमध्ये 7 वरून 8 वर गेली आहे। पेंग्विनच्या वाढत्या संख्येबरोबरच खर्चही वाढला असून यंदा तब्बल 20 कोटी अंदाजित खर्चांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत। राज्यात महिला पोलीस भरतीसाठी यावेळेस 3924 पदांसाठी 3.25 लाखाहून अधिक महिलांनी अर्ज केलाय। त्यापैकी 1 लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित आहेत। मुंबईला सर्वाधिक पसंती असून 1 लाखाहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केलाय। एकाच विधानसभा मतदारसंघात 3 वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या या तातडीनं येत्या मंगळवारपर्यंत करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिले आहेत। लोकसभा निवडणुकीपासून या अधिकाऱ्यांनाही निवडणूक आयोगानं बदल्यांचे नियम लागू केले आहेत। मुंबई महापालिकेनं संपूर्ण शहराचं सुशोभीकरण करण्याचा ध्यास घेतलाय। या अंतर्गत काळा घोडा परिसर प्रथमच फक्त पादचारी झोनमध्ये सप्टेंबरपासून बदलण्याची योजना हाती घेण्यात आली आहे। त्यासाठी महापालिका यंत्रणा कार्यरत झाली असून लवकरच ही काम पूर्ण करण्याची योजना सुरू होणार आहे। जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी मेडिकल स्टोअर्स आणि लॅबमधून कमिशन घेतल्याच्या तक्रारीची मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेतली आहे। ही समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती 5 दिवसात अशा डॉक्टरांवरती कारवाईचा मसुदा तयार करून रुग्णालय प्रशासनाला सादर करणार आहे।
मुंबई पालिका आणि रुग्णालय आणि हॉस्टेलमध्ये खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्याला प्रवेशबंदी करावी अशी सूचना देण्यात आली आहे। त्यामुळे डॉक्टरांसह कुणीही हॉस्पिटल आणि कॉलेजच्या आवाराबाहेरून खाणं ऑर्डर केल्यास ते मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन घ्यावं लागणार आहे। यानंतर एक ब्रेकिंग बातमी समोर येते, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय लखपती दीदी हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा आहे। जळगाव विमानतळाच्या समोरच्या विस्तीर्ण जागेवरती हा पार पडणार आहे। या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या जागेची पाहणी केली आहे। यावेळेस त्यांच्या समवेत केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्वाती शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विकास, ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाचे अधिकारी यावेळेस उपस्थित होते। पाहुयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। पंढरपुरात 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। गावातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून हाणामारी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दरम्यान उपजिल्हा रुग्णालय जखमींवरती उपचार करत आहे। श्रावणातील आज तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती। या पार्श्वभूमीवर भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारातून 270 जादा बस सेवेची व्यवस्था त्र्यंबकेश्वरसाठी करण्यात आली आहे। जळगाव शहरातील सेवा भवनामध्ये सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेमध्ये मात्र चांगलाच गोंधळ उडाला। एक व्यक्ती सभेत घुसून बेशिस्तपणे वागत असल्याचं त्याला उपस्थित शिक्षकांनी चांगलाच चोप दिलाय। या घटनेचा विरोधकांनी मात्र निषेध केलाय। शिळसाळा ते या दरम्यानचा रस्ता जो आहे तो आता खराब असून रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत। यामुळे पायी चालणं देखील कठीण झालंय। तात्काळ रस्ता दुरुस्त करा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आलाय। बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यामध्ये हिंदू जनजागृती मोर्चाकडून रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये बांगलादेशमधील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। बांगलादेशात सत्तांतर होताना जो हिंसाचार झाला त्या हिंसाचारामध्ये बांगलादेशातील हिंदू व इतर अल्पसंख्याकांच्या घरांवर लक्ष केंद्रित आलं। दरम्यान या विरोधात मुस्लिम समाज सुधारणा चळवळीच्या वतीनं पुण्यात निषेध आंदोलन करण्यात आलं। बदलापुरातील एका नामांकित शाळेमध्ये 4 वर्षाच्या 2 चिमुकलींवर शाळेतच अत्याचार करण्यात आला होता। या प्रकरणी शाळेतील कर्मचाऱ्याला बदलापूर पोलिसांनी अटक केली। मात्र पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यासाठी 12 तासांचा अवधी घेतल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरत वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी केली आहे। अंबरनाथच्या रेलनीर कंपनी विरोधात काकोळे गावातील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय। मागील 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। वाहतूक सेवा बंद केल्यानं गावकऱ्यांवरती उपासमारीचं संकट घोंगावत आहे। नवी मुंबईत भाजप महिला आघाडीच्या वतीनं कोपर खैरणे इथं लाडका देवाभाऊ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमात आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते। या कार्यक्रमात तब्बल 5000 महिलांनी उपस्थिती दर्शवली। इतर काही बातमी आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।